पुणे पिंपरी चिंचवडसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यात नावलौकिक असलेल्या प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलच्या कोरेगाव येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्या क्रीडा दिनानिमित्त कोरेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष तथा महाराष्ट्रभर अनेक मेडल विजेते वेट लिफ्टिंग स्पर्धा असो, रनिंग असो किंवा स्विमिंग असो, अशा अनेक क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले कोरेगावातील सर्वात युवा उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते। त्याचबरोबर चंद्रशेखर सुकुमारन वेलिया वेट्टील, अध्यक्ष श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी, सौ सीना चंद्रशेखर वेलिया विट्टील, खजिनदार श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी, संगीता राजेंद्र चिखले, उपमुख्याध्यापिका प्रियदर्शनी स्कूल यांनी प्रमुख पाहुणे राहुल रघुनाथ बर्गे व शिवसेना शहर अध्यक्ष महेश शामराव बर्गे यांचे जोरदार स्वागत केले। एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड करत मोठ्या थाटामाटात वाजत गाजत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम झाला व क्रीडा साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले। संस्थेच्या वतीने श्री व सौ वेलिया वेट्टील, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, महेश बर्गे, चिखले मॅडम आदींचा सत्कार करण्यात आला। अतिशय मनमोहक व चित्तथरारक प्रात्यक्षिके येथील विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर सादर केली। त्यामुळे पालक व विद्यार्थी वर्गात टाळ्यांचा कडकडाट पसरला। त्याचबरोबर PGOS अशी आकृती शेकडो विद्यार्थ्यांनी मिळून तयार केली। शाळेच्या कार्याचे शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय गौरवास्पद काम केल्याबद्दल व क्रीडा क्षेत्रातही नावलौकिक मिळवल्याबद्दल राहुल रघुनाथ बर्गे यांनी शाळेचे कौतुक केले व जागतिक दर्जाचे शिक्षण कोरेगाव नगरीत सुरू केल्यामुळे येथील विद्यार्थी निश्चितच अभ्यासात व क्रीडा क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवून कोरेगावचा गौरव वाढवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी एज्युकेशनल डायरेक्टर सुधीर मोहन बोधे सर, क्रीडा शिक्षक सचिन संगपाळ व राकेश जाधव, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ जाधव व चैत्रा कुंभार यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदिती भांगे मॅडम यांनी मानले। कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख अतिथी यांचा आगमन झालेला आहे। आपल्या प्रियदर्शनी स्कूलतर्फे सर्व अतिथींचं हार्दिक स्वागत। कोरेगावचे उपनगराध्यक्ष सन्माननीय राहुल बर्गे सर यांचं आगमन आपल्या क्रीडा महोत्सवासाठी आपल्या प्रियदर्शनी स्कूलतर्फे सर्व मान्यवरांचं मनस्वी हार्दिक स्वागत। कोरेगाव विभागामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र काम करणारे तसेच आपल्या शाळेला उंच शिखरावरती पोहोचवण्यासाठी अविरत झटणारे श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संस्थापक सन्माननीय दिलीप सर यांचं आगमन झालेलं आहे। तरी आपल्या प्रियदर्शनी स्कूलतर्फे जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत। यांच्याबरोबर आपल्या स्कूलला आधार
Tanay Salunke, well-mannered boy who excels in sports field. And by 8 standard SC wicket by Chennai Angel, who guides the entire team of cadets. Okay, look at here. आज या ठिकाणी कोरेगाव शहरातील आणि तालुक्यातील एक आगळं वेगळं नाव असं संपादन केलेल्या प्रियदर्शनी स्कूलच्या क्रीडा महोत्सवानिमित्त या ठिकाणी मला बोलवलं. त्याबद्दल या शाळेचे संस्थापक अध्यक्ष विलवेटिया सर, विलवेटिया मॅडम, तसेच या प्रियदर्शनी शाळेतील सर्व स्टाफ यांचं पहिल्यांदा मी उपनगराध्यक्ष या नात्याने या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. 1-2 दिवसापूर्वी सरांचा मला निरोप आला की आपल्याला या कार्यक्रमाला यायचे आहे, उपस्थित राहायचं आहे. सर, माझ्यासाठी आपण हे बोलवलं हे मला खूप अभिमानाचं वाटतंय. माझ्यापेक्षा खूप नावलौकिक लोक या शहरामध्ये तालुक्यामध्ये असून सुद्धा मला या ठिकाणी बोलवलं. परंतु या ठिकाणी बोलवल्यानंतर त्या बोलवल्या पाठीमागचं मला या ठिकाणी खरं कळालं की मी जी आयुष्यामध्ये मेहनत घेतोय, कष्ट करतोय, वर्कआउट करतोय, त्याचं फलित म्हणून या ठिकाणी मला आज या क्रीडा क्षेत्राच्या दिवशी मला चीफ गेस्ट म्हणून आपण बोलवलेलं आहे. मुलांना सांगण्याचा अभिमान वाटतो की मी सुद्धा आपल्या कॉलेजच्या काळामध्ये एक महाराष्ट्र लेवलचा वेटलिफ्टर या ठिकाणी होतो आणि मला सुद्धा एक चांगल्या प्रकारे व्यायामाची आवड आहे. तर मला बघत असतील, आम्ही एकत्र वर्कआउट केलेलं आहे, या ठिकाणी व्यायाम केलेला आहे आणि त्यांना सुद्धा माझ्याबद्दल किंवा माझी संपूर्ण माहिती आहे की मला व्यायामाचं किती आवड आहे किंवा व्यायाम मला किती प्रकारे आवडतो ते. या धावपळीच्या जीवनामध्ये माणसं सगळे विसरून म्हणजे सगळ्याला वेळ देतात, परंतु या क्रीडाला, स्वतःच्या व्यायामाला किंवा स्वतःला वेळ देत नाहीत. सर, खरं म्हणलं तर आपण या तालुक्यामध्ये या शाळेचं नाव एवढं मोठ्या प्रकारे उज्ज्वल केलेलं आहे. त्या शाळेचं आपण चॅलेंज अकॅडमीपासून एक छोटंसं रोपटं होतं, त्या रोपट्याचा आज या ठिकाणी वडवृक्ष झालेला या ठिकाणी आम्ही कोरेगावला अभिमान आहे, आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या प्रियदर्शनी सारख्या मुंबईतील, पुण्यातील एक टॉप लेवलच्या संस्थेचं या ठिकाणी कोरेगाव शहरामध्ये त्यांना आणून तुम्ही आपल्या भागातील आणि आपल्या शहरातील, आपल्या तालुक्यातील मुलांना एक खरंच वेगळं ज्ञान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहात.
की असा मला अभिमान वाटतो. ज्या प्रियदर्शनी शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाडू, राष्ट्रीय लेवलचे खेळाडू, जिल्हा लेवलचे खेळाडू या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि तुमच्या ह्या शाळेमधून किंवा तुमच्या संस्थेमधून सुद्धा एक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी यापूर्वी झालेले आहेत करून आणि यानंतर सुद्धा होतील. खरं पाहिलं तर आज हे आल्यापासून मी बघतो सर, प्रत्येक विद्यार्थ्यावरती माझं लक्ष आहे किंवा या शाळेवरती सुद्धा मी बारकाईनं बघितलं तर तुम्ही एक चांगल्या प्रकारे ह्या शाळेचं डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि या ठिकाणी शाळेमध्ये चांगला प्रोग्राम आज या ठिकाणी घेतलेला आहे. ज्यावेळेस आपल्याला या क्रीडाचं महत्त्व पटेल किंवा महत्त्व आहे म्हणून तुम्ही आज कुठेही नसलेला हा क्रीडाचा कार्यक्रम, या क्रीडा महोत्सव हा 2 दिवसाचा कार्यक्रम या शाळेमध्ये घेतलेला आहे. आम्ही ज्यावेळेस वेटलिफ्टिंग करत होतो त्यावेळेस आम्हाला शिकवणारे सर किंवा आर्थिक परिस्थिती आमची बिकट होती, नाहीतर कदाचित आम्ही सुद्धा एक मोठ्या प्रकारचे खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी झाला असतो. आम्ही ज्या क्षेत्रामध्ये सर काम केलं किंवा ज्या क्षेत्रामध्ये आम्ही वेटलिफ्टिंग केलं त्या वेटलिफ्टिंगचं सर्वात कमी वेळेमध्ये जर कोणी पुरस्कार मिळाला असेल तर तो कर्णम मल्लेश्वरीने मिळाला आहे. हे सांगण्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या क्रीडामध्ये सर्वात कमी वयातील वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तो कर्णम मल्लेश्वरी मिळाला आहे. या आपल्या राष्ट्रीय लेवलच्या या राष्ट्रामध्ये आपल्याला एक 6 प्रकारचे पुरस्कार मिळतात. अर्जुन पुरस्कार असेल, अब्दुल कलाम पुरस्कार असेल, असे विविध प्रोग्राम पुरस्कार आपल्याला या ठिकाणी मिळत असतील. आणि आपण बघत असेल तर या शिक्षणापेक्षाही जास्त या खेळाडू म्हणजे विविध खेळातून आलेले विद्यार्थी एक मोठे झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत असतील की त्यांनी आपलं अभिनव बिंद्रा असतील, यांनी आपलं स्वतःचं करिअर एक चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. तसंच या शाळेमधून सुद्धा सर आपले एक चांगले विद्यार्थी या ठिकाणी तयार होतील आणि ह्या प्रियदर्शनी शाळेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात तसंच या देशामध्ये गाजल ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे या ठिकाणी मी आभार मानतो. आपलं कोरेगाव शहरातील काही समस्या असतील तर आपली या ठिकाणी आमदार महेश शिंदेच्या मार्फत किंवा कोरेगाव नगरपंचायतीच्या मार्फत या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन असे या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय जय महाराज. सरांविषयी जर सांगायचं झालं जसं मी बोललो, या क्रीडा महोत्सवाला एक असं महत्त्व सामाजिक क्षेत्रात काम केलेलं नाही, लोकांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले नाही, तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना माहीत होतं की क्रीडा किती महत्त्वाचा आहे, खेळ किती महत्त्वाचा आहे. आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला जर शिस्त लावण्याचं जर काम कोण करत असेल तर ते क्रीडा आहे किंवा खेळ आहे. याचं एक अनन्यसाधारण महत्त्व सरांना खूपच चांगल्या प्रकारे मिळवलेलं होतं आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सरांनी वेटलिफ्टिंग हा जो खेळ आहे या खेळामध्ये खूप सुंदर कार्य केलेलं आहे आणि या कार्यामध्ये त्यांनी खूप पराकाष्ठा केलेली आहे. तर सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि हे उदाहरण आपल्याला आहे की हा जो खेळ आपण उत्सव आपण साजरी करतोय, हा साजरी करत असताना आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खेळाची भावना निर्माण व्हावी याच्यासाठी आपले पाहुणे आपण आणलेले आहेत किंवा याच्यासाठी आपण उपस्थित करून दिलेले आहेत. तर त्यांचा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि हे जे खेळ होणार या खेळामध्ये सांघिक भावना दाखवून